तर आपण 25वा श्लोक त्याचा अर्थ बघूया आपण. अ, भगवंत म्हणतात, की यापूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जे लोक आत्मस्वरूपाला जाणू शकत नाहीत, ते अन्य वेद संपन्न ब्राह्मण किंवा आचार्यांकडून ऐकून त्याप्रमाणे उपासना करतात. श्रवणामध्ये परायण झालेले ते लोक निश्चितच मृत्यूला, संसाराला पार करतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी तोही दिलासा दिलेला आहे, की अनेक प्रकारचे साधक आहेत. काही मंद साधक आहेत, काही मध्यम आहेत, काही उत्तम आहेत. तर काही त्याही खालचे साधक आहेत, की जे अ, ह्या प्रकारे जे मार्ग सांगितलेले आहेत, की कर्म योग किंवा ज्ञानयोग, भक्तियोग, योग मार्ग हे कुठलेच आचरण करू शकत नाहीत. तर त्याही साधकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये. अ, ते खरं तर भगवंत म्हणतात, की दुर्दैवी जीव आहेत. कारण ते या प्रकारचे कुठलेच साधना करू शकत नाही. त्यांच्यामध्ये सत्वगुण नाहीये. रजोगुण अत्यल्प प्रमाणात आहे आणि ते तमोगुण प्रधान आहेत. असे साधकांचं सांगितलेलं आहे. पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट आहे, की त्यांच्यामध्ये श्रद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे. ते तमोगुण प्रधान असल्यामुळे त्यांचं मन हे शास्त्र श्रवणामध्ये किंवा ध्यान साधनेमध्ये किंवा परमेश्वराच्या निष्काम सेवेमध्ये एकाग्र होऊ शकत नाही. मग असे हे ज्ञान प्राप्तीसाठी असमर्थ असणारे लोक काय करतात? तर ते जे वेदसंपन्न ब्राह्मण आहेत किंवा आचार्य आहेत किंवा त्यांचे गुरु आहेत, त्यांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांचं ऐकतात. त्यांनी एखादी उपासना किंवा अनुष्ठान सांगितलेलं असेल, तर त्याचं मनापासून अनुसरण करतात. आचार्यांच्या वाक्यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा असते. बाकी आत्मज्ञान, ध्यान ह्या गोष्टी त्यांना शक्य नसतात. म्हणजे त्याचा विचारही ते करू शकत नाहीत. कारण ते तमोगुण प्रधान आहे. मग अशा श्रद्धावान लोकांना एकदम ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्यापेक्षा त्यांच्या कुवतीप्रमाणेच उपदेश केला पाहिजे. दुःखांच्या मधून, संकटांच्या मधून मुक्त होण्याचा सहज सुलभ उपाय सांगितला पाहिजे. मग त्यांचे गुरु किंवा जे ब्राह्मण असतील किंवा आचार्य असतील ते काय त्यांना उपासना सांगतात? सोप्या-सोप्या उपासना सांगतात, की बाबा सोमवारचा उपवास कर किंवा मंगळवारचा उपवास कर किंवा मारुतीला प्रदक्षिणा घाल किंवा सत्यनारायण कर, पांढरे बुधवार कर. तर अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या उपासना सांगून आणि त्या उपासनांच्या वर हे असे लोक नितांत श्रद्धा ठेवून त्याचं अनुसरण करतात. ब्राह्मणांनी सांगितलेली वाक्ये हीच त्यांची वेदवाक्ये असून त्यावरच ते श्रद्धा ठेवतात आणि त्या वाक्यांचं तंतोतंत अनुसरण करतात. आणि म्हणून या लोकांना भगवंत काय म्हणतात, की हे लोक कसे आहेत? श्रुतीपरायणाः असे आहेत. म्हणजे ते अधम आहेत. पण ते तमोगुण प्रधान आहेत. पण ते कसे आहेत? श्रुतीपरायणाः आहेत. जे स्वतः विवेकरहित असून दुसऱ्याचा उपदेश श्रवण करून तोच प्रमाणभूत मानतात आणि त्याचे अनुसरण करण्यामध्येच जे तत्पर परायण झालेले आहेत त्यांना श्रुतीपरायणाः असे म्हटले आहे. असे श्रुतीपरायण असणारे लोक शोकमोहादी संसारामधून निश्चितपणे मुक्त होतात. ते त्यांनाही उत्तम गती मिळते असं भगवंत म्हणतात. याचं कारण हे सर्व लोक जरी विवेकहीन, आत्मानात्म विवेकशून्य असतील, तरीही त्यांच्यामध्ये श्रद्धा हा अत्यंत महत्वाचा गुण आहे. ब्राह्मण किंवा आचार्यांच्या वाक्यावर ते दृढ श्रद्धा ठेवतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ईश्वराच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये प्रवृत्त होतात. त्यामध्ये कितीही विघ्ने आली, प्रतिबंध आले, तरीही ते अत्यंत निष्ठेने, सातत्याने त्यामध्ये प्रवृत्त होतात. आणि मग हळूहळू त्यांचं मन अंतर्मुख होऊन राग, द्वेष हे दोष कमी कमी होऊ लागतात. काम, क्रोध या विकारांचा प्रभाव हळूहळू कमी कमी व्हायला लागतो. त्यांना चित्तशुद्धी प्राप्त होते आणि क्रमाने ज्ञान प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती ही व्हायला होते. ते मृत्यूच्या भीतीमधून मुक्त होतात. त्यांच्यावर महान संकटे आली, मृत्यू समोर दिसत असला तरी माझे गुरु माझ्या पाठीशी आहेत ही त्यांची दृढ श्रद्धा असते. म्हणून श्रद्धाच मनुष्याला अत्यंत निकृष्ट अवस्थेपासून अंतिम मोक्षावस्थेपर्यंत घेऊन जाते. त्यामुळं म्हणजे हेही भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे, की अनेक मार्ग आहेत. ह्या मार्गांचं जरी अनुसरण करता आलं नाही, तरी श्रद्धा जर तुमच्यापाशी असेल,
आणि त्या श्रद्धेनं जर ती उपासना केली गेली तर निश्चित हळूहळू मन अंतर्मुख होत जातं आणि मनातले राग, द्वेष किंवा काम, क्रोध हे जे विकार आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि ज्ञानप्राप्ती होऊ शकते, मोक्ष प्राप्ती सुद्धा होऊ शकते. आणि मग जर विवेक वैराग्य संपन्न साधक असेल तर ते तर निश्चितच या संसारामधून मुक्त होतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी हे सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही कशाही प्रकारचे साधक असा, निश्चित तुम्हाला मोक्ष प्राप्ती ही होऊ शकेल. फक्त महत्वाचं काय आहे तर श्रद्धा असणं हे महत्वाचं आहे. म्हणजे इथं अश्रद्ध, नास्तिक अशा मनुष्याचा विचारच इथं केलेला नाहीये. तर जरी तुम्ही अधम साधक असाल, दुर्दैवी असाल किंवा तमोगुण प्रधान असाल, सत्वगुण कमी असतील, तरी सुद्धा मोक्ष प्राप्ती ही होऊ शकते. फक्त गरज कुठली आहे तर ती प्रामाणिकपणे उपासना करण्याची. मला वाटते आपल्याला वाल्या कोळीची गोष्ट माहिती आहे, की जो एकदम युटर्न म्हणजे पूर्णपणे विरुद्ध झाला आणि याचं कारण तेच आहे, की पहिला तो इतका अ, दुष्ट होता, कपटी होता, लोकांना दरोडे घालायचे लोकांवर, खून करायचा आणि त्याला गुरु भेटल्यानंतर मात्र त्याचा पूर्णपणे युटर्न झाला आणि तो त्या गुरूंच्या शब्दाप्रमाणे त्याने उपासना केली. फक्त जप करत राहिला रामनामाचा, की त्याला राम हा शब्द सुद्धा म्हणता येत नव्हता, की मरा म्हणत म्हणत त्यांनी राम हा शब्द म्हणायला सुरुवात केली आणि तो पूर्णपणे तरून गेला. म्हणजे वाल्मिकी ऋषी त्यांचे झालेले आहेत. तर ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे. तेच भगवंतांनी इथं हे आश्वासन हे दिलेलं आहे. तर माऊलींनी काय म्हटलंय ते आपण बघूया थोडक्यात. माऊली म्हणतात, की याहून कित्येक दुसरे स्वतः आत्म्याला न जाणणारे या प्रकारांनीच सर्व संसार भय खरोखर निस्तरतात. म्हणजेच चांगल्या तऱ्हेने तरून जातात. परंतु ते असे करतात, मग कसं करतात ते? तर अभिमान देशोधडी करून गुरूंच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे, की आम्ही अभिमान टाकून दिला पाहिजे आणि गुरु जे सांगतील ते पूर्णपणे विश्वासाने, श्रद्धेने त्याचं अनुसरण करणं हे गरजेचं आहे. जे म्हणजे गुरु हिताहित पाहतात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशामुळे होते हे विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात. त्यांच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात. आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचेच नाव ठेवतात. ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात. आणि म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? श्रुतीपरायणाः. आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात. म्हणजे हे सुद्धा खरं तर तसं कठीण आहे, की जे गुरु सांगतात ते त्याप्रमाणे शब्दशः करणं आणि त्यालाच प्रमुख प्राधान्य देणं हे सुद्धा खूप अवघड आहे. आणि ते असं जे करतात पूर्ण श्रद्धेने ते निश्चितपणे तरून जातात. हे कपिध्वजा ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. एक परमात्मा जाणावयाला येथे हे पुष्कळ असे उपाय आहेत पहा. पुन्हा भगवंत आता शेवटाला येतात, की असे अनेक उपाय इथं मी सांगितलेले आहेत. परमात्मा कसा जाणायचा त्याचे. आता याविषयी फार बोलणे पुरे. सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांत रूपी लोणी तुला देतो. अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती हे सगळं होण्याला तर तुला श्रम पडणार नाही. म्हणजे मी तुला सगळं आयतच देतोय. म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू, इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू आणि स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू. तर अशा प्रकारे भगवंतांनी हे सांगितलेलं आहे, की परमात्मा स्वरूप कसं जाणून घ्यायचं. अनेक वेगवेगळे मार्ग भगवंत सांगतात आणि भगवंत अतिशय कृपाळू आहेत. म्हणजे उत्तम साधकापासून ते अधम साधकापर्यंत भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे, की प्रत्येकाला मोक्ष प्राप्ती ही होऊ शकते. फक्त काय करणं गरजेचं आहे, हेही भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. तर आता मी तावरे मॅडमना विनंती करते, की त्यांनी 26वा श्लोक आणि त्याच्या ओव्या त्याचं वाचन करावं. यावत् संजायते किंचित
सत्वं स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझ आपण पेजे दाविले आणि क्षेत्र सांगितले आघवे जे. तया येर येरांचा मेळी होई जे भूती सकळी अनिल संगे जळी कल्लोळ जैसे. का तेजा आणि उखरा भेटी झाली या वीरा मृगजळाची या पुरा रूप होय. नानाधाराधर धारी झळंबलिया वसुंधरी उठी जे जेवी अंकुरी नाना विधी. तैसे चराचर आघवे जे काही जीवू नावे ते तो उभयोगे संभवे ऐसे जाण. या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासूनी न होती भिन्ना भूत व्यक्ती. आपण आधी अर्थ बघूया. भगवंत म्हणतात की हे भरतश्रेष्ठ अर्जुना, जे काही स्थावर जंगम पदार्थ आहेत ते सर्व क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगामधून निर्माण झालेले आहेत असं तू जाण. आता हा बरेचदा आपण हा सगळा अर्थ बघितलेला आहे, तर आपण थोडस भरभर जाऊया. तर काय म्हटलेलं आहे भगवंतांनी की या विश्वामधील सर्व स्थावर जंगमात्मक पदार्थ तसेच किंचित किंचित म्हटलेलं आहे भगवंतांनी. काय म्हटलंय? यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम. स्थावर जंगम पदार्थ आणि किंचित या शब्दामधून निर्देशित केलेले देव, मनुष्य वगैरे सर्व जीव हे कसे निर्माण झाले? तर हे क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगामधून निर्माण झाले. म्हणजे अपरा आणि परा प्रकृतीच्या संयोगामधून व्यष्टी समष्टी सर्व जीव आणि ब्रह्मांडाची निर्मिती होते. आता इथे आपल्याला अशी शंका मनात येऊ शकते की क्षेत्र हे कसं आहे? तर क्षेत्र हे जडात्मक आहे. क्षेत्रज्ञ कसं आहे? तर चेतनशील आहे. क्षेत्र हे अनित्य आहे, क्षेत्रज्ञ नित्य आहे. क्षेत्र सोपाधिक आहे, तर क्षेत्रज्ञ शाश्वत आहे, निरुपाधिक आहे. क्षेत्र हे सावयव आहे आणि क्षेत्रज्ञ हे निर्वयव आहे, निर्विशेष स्वरूपाचे आहे. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे भिन्न स्वरूपाचे आहे. आणि मग हे जर पूर्ण भिन्न स्वरूपाचे आहेत तर यांचा संयोग होणं कसं काय शक्य आहे? यांचा संयोग होणं शक्यच नाहीये. मग भगवंत असं कसं म्हणतात? कारण क्षेत्र क्षेत्रज्ञ हे अंधार प्रकाशाप्रमाणे अत्यंत विरुद्ध स्वभावाचे आहेत. त्यांचा कोणत्याही प्रकाराने संयोग होणे शक्य नाही. म्हणजे कोणतरी माईक चालू आहे. हा करते मी. तर मग असं कसं म्हटलं भगवंतांनी की अंधार आणि प्रकाशाप्रमाणे हे जर क्षेत्र क्षेत्रज्ञ विरुद्ध स्वभावाचे आहेत तर त्यांचा कोणत्याही प्रकारे संयोग होणं शक्य नाहीये. त्यांच्यामध्ये ऐक्य संबंध, म्हणजे दोन गोष्टींमध्ये जेव्हा ऐक्य होतं तेव्हा आपण काय म्हणतो? त्यांच्यामध्ये ऐक्य संबंध आहे, तोही शक्य नाहीये. संयोग होणं शक्य नाहीये कारण ते विरुद्ध स्वभावाचे आहेत, त्यामुळे संयोग संबंध होणं शक्य नाही. कार्यकारण संबंध शक्य नाही. म्हणजे हे कुठलेच संबंध जर शक्य नाही तर भगवंत असं म्हणतात की क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगामधून या चराचरात्मक विश्वाची निर्मिती झाली. हे कसं काय शक्य आहे? तर क्षेत्र क्षेत्रज्ञ या दोन परस्पर विरुद्ध वस्तूंच्या संयोगात फक्त त्यांच्या परस्पर धर्मांचा परस्परांच्यावर झालेला अध्यास हेच एकमेव कारण. अध्यास म्हणजे काय? भ्रम. आणि म्हणून त्यांच्यामध्ये संबंध तो कुठला आहे? फक्त अध्यास संबंध आहे. आणि या अध्यासाला कारण आहे ते म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या स्वरूपाचे अज्ञान, अविवेक. आणि म्हणून हा संयोग हा वास्तविक स्वरूपाने संयोग नाहीये, तर तो अज्ञानमूलक असा संयोग आहे. मिथ्या ज्ञान लक्षणयुक्त संयोग आहे. आणि हा संयोगच मी जन्म मृत्यूयुक्त आहे, किंवा मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी संसारी आहे, मी बद्ध आहे, या सर्व कल्पना निर्माण करण्यामध्ये हा संयोग किंवा या स्वस्वरूपाच्या अज्ञानामधून या सगळ्या कल्पना ह्या निर्माण होत असतात. रज्जू सर्पवत हा आपण मागही
बघितला होता दृष्टांत, तर त्याचप्रमाणे की जसं आम्ही रज्जू बघतो, रज्जूच्या यथार्थ स्पष्ट ज्ञानाचा अभाव असल्यामुळे रज्जूच्या ठिकाणी आम्हाला सर्पाचा भास होतो. त्यावेळी हा सर्प आहे हे ज्ञान मिथ्या लक्षणाने युक्त आहे. तो भास आहे आणि यामुळंच हा सर्प आहे, म्हणजे जरी तो रज्जू असेल तरी आम्हाला असं वाटतं की हा सर्प आहे आणि ह्या सर्पाविषयी मग आमच्या मनामध्ये भीती निर्माण होते, भय निर्माण होते, चिंता निर्माण होते. आणि मग यामधून निवृत्त व्हायचं असेल तर काय गरजेचं आहे? तर रज्जूचं म्हणजेच अधिष्ठानाचं ज्ञान होणं हे गरजेचं आहे. जर आम्हाला त्या रज्जूचं ज्ञान झालं तर सर्पाविषयीची जी भीती आहे त्याचा आपोआप निराश होईल. म्हणजे रज्जूच्या ज्ञानाने सर्पज्ञानाचा निराश होतो आणि म्हणूनच सर्पज्ञान बाधित होत असल्यामुळे ते मिथ्या ज्ञान आहे. सर्पज्ञान हे मिथ्या ज्ञान आहे आणि सर्प आणि सर्पामधून निर्माण होणारे भय, शोक या सर्व अध्यासाला रज्जू हेच अधिष्ठान आहे आणि म्हणून रज्जू आणि सर्प यामध्ये अन्य कोणताही संबंध नसून संबंध तो कुठला आहे तर फक्त अध्यास संबंध आहे. त्याचप्रमाणे क्षेत्रज्ञांचा आहे. क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये हा अध्यास संबंध असून क्षेत्रज्ञ स्वरूपावर क्षेत्राचा अध्यास झालेला आहे. म्हणजे क्षेत्राचे सर्व गुणधर्म विकार हे क्षेत्रज्ञावर आरोपित झालेले आहेत आणि त्यामुळेच आम्ही काय म्हणतो, मी म्हणजे शरीर आहे, देहोहम, मी मनुष्य आहे, मनुष्योहम, मी जन्म मृत्यू युक्त आहे, अहम जन्म मृत्यू युक्त, मी सुखी आहे, अहम सुखी, मी दुःखी आहे, अहम दुःखी, मी संसारी आहे, अहम संसारी. या सर्व कल्पना ह्या निर्माण होतात ते कशामुळं तर क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये असलेल्या अध्यासामुळे. आणि या सर्व अध्यासाचा निराश करण्यासाठी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपाचं ज्ञान, आत्मानात्म विवेक, दृश्य विवेक हेच साधन आहे आणि म्हणून साधकाने क्षेत्रज्ञाचं ज्ञान हे प्राप्त करून घ्यावं असं भगवंत म्हणतात. भगवंतांनी 23व्या श्लोकात असं काय म्हटलेलं आहे, य एवं वेत्ती पुरुषम प्रकृतींच गुणैस्तः सर्वथा वर्तमानोपी स भूयोभिजायते. म्हणजे जो याप्रमाणे प्रकृती व गुणांच्या सहित क्षेत्रज्ञ स्वरूप पुरुषाला जाणतो तो जन्म मृत्यूयुक्त संसारामधून पूर्णतः मुक्त होतो. म्हणून क्षेत्रज्ञाचे ज्ञान हेच मोक्षाचे साक्षात साधन आहे. तर माऊलींनी काय म्हटलंय ते बघूया. माऊली काय म्हणतात, तर वस्त्रपणा हे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सुतावरच आहे अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. आम्ही जेव्हा वस्त्र बघतो तेव्हा त्यामधील सूत हे आमच्या लक्षात येत नाही, पण सूत आहे म्हणून वस्त्र आहे. हा जो सूक्ष्म विचार आहे हे समजावून घे. सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात आणि ती सर्व एकच आहे, परंतु ही भूते पाहणाराच भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत आणि या सर्वांचे वेश सुद्धा वेगवेगळे आहेत. अर्जुना, असे पाहून जर तू आपल्या पोटात द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता यायचे नाही. अनेक कारणांमुळे लांब, वाकडी, वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात, म्हणजे एकाच वेलीपासून ही दुधी भोपळ्याची फळं, काहीचा आकार वेगळा असेल, लांब असेल, काहीचा वाटोळा आकार असेल, काहीचा वाकडा आकार असेल, पण ती फळं ही एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होत आहेत. किंवा बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे असे नका, पण ते बोरीचेच लाकूड आहे, त्यात दुसरं काहीच नाहीये. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न आकारांचे असले तरी ब्रह्मवस्तू ही सरळ आहे. बाहेरून दिसणारी ही केवळ उपाधी आहे. निखाराच्या अनेक ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे. अर्जुना,
पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे, त्याप्रमाणे त्या भूताकारांच्या सर्वांगात तो परमात्मा आहे. ज्याप्रमाणे घागरीत, मठात आकाश एकच आहे. आम्ही फक्त काय म्हणतो, मठाकाश, माठाकाश असं आम्ही त्याला वेगवेगळी नावं देतो. त्याप्रमाणे हे भूत समुदाय जरी वेगवेगळे आहेत, तरी यांना व्यापून असणारी जी वस्तू ती एकसारखीच आहे. ज्याप्रमाणे बाहुभूषणाधिक निरनिराळ्या अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो. सोनार हा अलंकार बघत नाही, तर त्या अलंकारामधलं सोनं बघतो. ती दृष्टी ही आम्हाला येणं हे गरजेचं आहे. आणि त्या केयुराधिक अलंकारांची आटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणारा आहे. पण या भूताभासात असणारा आत्मा हा मात्र अविनाशी आहे. एक उदाहरण आपण मागं बघितलेलं ते पुन्हा एकदा मला सांगावंसं वाटतं, की एक मनुष्य असतो आणि त्याला थोडीशी पैशाची गरज असते आणि त्यामुळे तो काय करतो, की त्याच्याकडे 2 मूर्ती असतात. एक रामाची मूर्ती असते आणि एक हनुमंताची मूर्ती असते. 2 सोन्याच्या मूर्ती असतात, पण त्याला खूप गरज असते आणि तो त्या मूर्ती घेऊन सोनाराकडे जातो आणि त्याच्यातून किती पैसे मिळतील अशी तो विचारणा करतो. खरं तर तो भक्त असतो. त्याच्या खूप जीवावर आलेलं असतं, की अशा प्रकारे या मूर्ती घेऊन जायचं. पण त्याला पैशांची नितांत गरज असते आणि म्हणून तो घेऊन जातो. सोनार त्या दोन्ही वस्तू बघतो. रामाची मूर्ती ही लहान असते, हनुमंताची मूर्ती मोठी असते. त्याप्रमाणे तो दाम सांगतो, की रामाच्या मूर्तीचे अमुक-अमुक पैसे येतील आणि हनुमंताच्या मूर्तीचे अमुक-अमुक पैसे येतील. म्हणजे अधिक पैसे हे रामाच्या मूर्तीपेक्षा हनुमंताच्या मूर्तीपासून येणार. हे ऐकल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, "काय कसं काय असतं? श्रीरामांचे हा सेवक आहे. त्यांचा हा दास आहे. त्यांचा हा भक्त आहे. त्याचे पैसे कसे काय जास्त? श्रीरामांचे पैसे जास्त यायला पाहिजे." तेव्हा तो सांगतो, की "मला बाकी काही माहिती नाही. तुमचे भगवंत किंवा त्याचा दास हा मला हे काही मला माहिती नाहीये. मी फक्त त्याच्यामध्ये असणारं सोनं किती आहे हे बघतोय." तर ही दृष्टी ही आम्हाला येणं गरजेचं आहे, की अलंकार बघत नाही सोनार, तर त्या अलंकारामध्ये असणारा सोन्याचा कस बघतो आणि ते अलंकार वितळवले तरी सुद्धा सोन्याचा कस हा नाश नाही पावत. तसा हा आत्मा हा अविनाशी आहे. आणि याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्म रहित आहे आणि तो सर्व जीवांना व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो तो ज्ञानांमध्ये चांगला डोळस आहे. अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत त्यामध्ये तो डोळस आहे. ही त्याची स्तुती नसून तो मोठा भाग्यवान आहे. अशा प्रकारे भगवंत काय सांगतायत, की सगळीकडे परमात्मा आहे, ब्रह्म आहे, हे ओळखायला शिका. ज्या स्थावर असतील पदार्थ त्यांच्यामध्येही परमात्मा आहे आणि पशु, पक्षी, मनुष्य किंवा देव अगदी त्यामध्ये सुद्धा परब्रह्म परमात्माच आहे आणि त्यांच्यामधूनच म्हणजे अपरा आणि पराप्रकृतीच्या संयोगामधूनच ही सर्व सृष्टी व्यष्टी आणि समष्टी, जीव आणि ब्रह्मांड यांची निर्मिती झालेली आहे हे समजावून घे. आता मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी 28वा श्लोक आणि त्याच्या ओव्या त्याचं वाचन करावं. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत् स्वविनश्यन्तः यः पश्यति स पश्यति. पै पटतु तंतू नव्हे तरी तंतुसी ही ते आहे. ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. भूते आघवीची होती एकाची एक आहाती. परी पै भूत प्रतीती वेगळीक असे. यांची नामे ही अनाने अनारिसी वर्तने. वेशही सिनाने आघवे यांचे. ऐसे देखोनी किरीटी भेद सुसिंहन पोटी. तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो. पै नाना प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे. होती एकीचीच फळे तुंबिणी येची. होतू का उजू वाकुडे परिबोरीचे हे न मोडे. तैसी भूते अवघडे वस्तू उजू. अंगारकणी बहुवसी उष्णता समान जैसी. तैसा नाना जीवराशी परेषु असे. गगन भरी धारा
परी पाणी एकची वीरा, तैसा या भूताकारा सर्वांगी तो. हे भूतग्राम विषम, परी वस्तू ते येथ सम. घटमठी व्योम जिया परी, हा नाशता भूता भासू. येथ आत्मा तो अविनाशू, जैसा केयुरादिकी कसू. सुवर्णाचा एवं जीवधर्महीनू, जो जीवासी अभिन्नू. देखे तो सुनयनू, ज्ञानिया माझी. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळसू तो वीरेशा. हे स्तुतीनो हे बहुवसा, भाग्याचा तो. अर्थ बघूया आधी आपण. सर्व नाशवान भूतमात्रांच्या मध्ये जो समस्वरूपाने स्थित असणाऱ्या अविनाशी परमेश्वराला पाहतो, तोच खऱ्या अर्थाने परमेश्वर स्वरूप जाणतो. मागच्या श्लोकाचा थोडासा हा पुढे अर्थ आलेला आहे. मागच्या श्लोकामध्ये काय म्हटलं भगवंतांनी, की हे ही जी सर्व सृष्टी आहे ही पराप्रकृती आणि अपराप्रकृती यांच्या संयोगामधून निर्माण झालेली आहे. आणि आता परमेश्वर स्वरूप कसं जाणायचं, तर सर्व नाशवान भूतमात्रांच्या मध्ये जो समस्वरूपाने स्थित असणाऱ्या अविनाशी परमेश्वराला पाहतो, तोच खऱ्या अर्थाने परमेश्वर स्वरूप जाणतो, असं भगवंत म्हणतात. जन्मरूप विकारास जे प्राप्त होतात त्यांना भूतमात्रे म्हणतात. आणि या जन्मामुळेच प्रत्येक जीवाला स्वतःच स्वतंत्र शरीर प्राप्त होतं आणि त्यामुळे ती एकमेकांच्या पासून भिन्न भिन्न दिसतात. म्हणजे अगदी ब्रह्माजीपासून ते स्थावरापर्यंत प्रत्येक जीवाची उपाधी ही भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. आणि या प्रत्येक उपाधीला अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती असे 6 प्रकारचे विकार आहेत. आता हे 6 प्रकारचे विकार हे आपण थोडंसं पुढे बघणार आहोत डिटेल. तर प्रत्येक उपाधीला हे विकार आहेतच. शरीर सतत जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत विकार पावते आणि सर्व उपाधींना जन्म असल्यामुळे त्या नाशवान आहेत, त्या अनित्य आहेत आणि मर्त्य आहेत. आणि अशा या नाशवान शरीरांच्या मध्ये जो परमेश्वर पाहतो, अविनाशी परमात्मा स्वरूप जो पाहतो, तो परमात्म्याला खऱ्या अर्थाने जाणतो, असं भगवंत म्हणतात. नाशवान शरीरामध्ये स्थित असणारा परमात्मा हा कधीही जन्माला येत नाही किंवा मृत्यू पावत नाही. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलेलं होतं की न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराण, न हन्यते हन्यमाने शरीरे. जे नाशवान शरीरामध्ये स्थित असणारा परमात्मा हा कधीही जन्माला येत नाही किंवा मृत्यूही पावत नाही. तो कसा आहे, तर तो अजन्म आहे, तो नित्य आहे, तो शाश्वत आहे, सनातन स्वरूपाचा आहे. त्याचा कधीही कोणत्याही काळामध्ये कोणत्याही प्रकाराने नाश होत नाही आणि यामुळे तो सर्व भूतमात्रांच्या मध्ये समस्वरूपाने राहतो. आता आपण मगाशी 6 प्रकारचे विकार बघितले की प्रत्येक उपाधीला जी ह्या विश्वामध्ये येते, ब्रह्माजीपासून ते स्थावरापर्यंत ही प्रत्येक जीवाची उपाधी, त्या प्रत्येक जीवाच्या उपाधीला 6 प्रकारचे विकार आहेत. कोणते 6 प्रकारचे विकार? जायते म्हणजे जन्मणे किंवा उत्पन्न होणे. या दृश्य जगातील कोणतीही गोष्ट ही निर्माण झाल्यापासून नाश होईपर्यंत त्यामध्ये विविध बदल घडत असतात. सजीवांमध्ये उत्पत्तीनंतर अस्तित्वात येणं किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा भाव स्वतंत्रपणे निर्माण होणं हाही एक बदल असतो. तर जायते म्हणजे काय? जन्मणे किंवा उत्पन्न होणे. आपल्याला हे सगळे माहिती आहेत बदल. अस्ति म्हणजे काय? अस्तित्व निर्माण होणे. यात 2 भाव आहेत. एक म्हणजे स्त्री पुरुष बीजांचा संयोग होऊन संयुक्त पेशींमध्ये अनेक विभाजने होऊन पेशी समूह निर्माण होतो आणि गर्भाची धारणा होते. एका विशिष्ट वाढीनंतर त्यात अशरीरी जीव प्रवेश करतो आणि त्याला स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. हा एक भाग. आणि
दुसरा भाग म्हणजे मातृ शरीरापासून विलग होऊन स्वतंत्र शरीर रूपानेही त्याचे अस्तित्व निर्माण होते. म्हणजे आम्ही ज्यावेळेला पेशंटला तपासतो आणि सोनोग्राफी करतो, जेव्हा त्याच्यामध्ये हार्टबीट्स येतात तेव्हा आम्ही काय म्हणतो, सिंगल लाईव्ह इंट्रायुटराईन प्रेग्नन्सी. आणि जोपर्यंत त्याच्यात हार्टबीट्स नसतात तोपर्यंत आम्ही म्हणतो सिंगल इंट्रायुटराईन प्रेग्नन्सी. म्हणजे हार्टबीट्स आले याचा अर्थ सिंगल लाईव्ह इंट्रायुटराईन प्रेग्नन्सी, म्हणजे त्या गर्भामध्ये अशरीरी जीव त्यानं प्रवेश केलेला आहे आणि त्याला स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव निर्माण झालेली असती. आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे आता ही प्रेग्नन्सी गर्भधारणा आहे, हा गर्भ वाढत चाललाय आणि 9 महिने झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर तो जीव हा मातेच्या शरीरापासून विलग झालेला आहे आणि आता त्याची शरीर रूपानं त्याचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. म्हणजे पहिलं आम्ही काय म्हणतो, आमचा जन्म कधी झाला, माता प्रसूत झाल्यानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही काय म्हणतो की त्या बाळाचा जन्म झाला. पण त्याही आधी त्याचा जन्म झालेला आहे, तो म्हणजे मातेच्या उदरामध्ये, की जेव्हा गर्भाची धारणा झालेली आहे आणि त्या गर्भाच्या धारणेमध्ये जेव्हा अशरीरी जीव प्रवेश करतो तेव्हा त्याचं जन्म खरं तर झालेला आहे अस्थी. म्हणजे बऱ्याचशा वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांच्या मध्ये देखील ही वाढ ही मातृ शरीराच्या बाहेर होते. शारीरिक गुणांच्या बाबतीत अधिकाधिक उत्क्रांत जीवांमध्ये मात्र ही वाढ मातृ शरीराच्या आतमध्ये होते. म्हणजे जे आपण 4 योनी म्हणतो, अंडज, जारज, उद्भिज, स्वेदज, त्यामध्ये मनुष्य शरीरामध्ये ही सगळ्यात उत्क्रांत वाढ आहे, कारण ती मातृ शरीराच्या आतमध्ये बरीचशी ही वाढ होते. पण काही जीवांमध्ये मात्र, काही बऱ्याचशा वनस्पतींमध्ये आणि काही प्राण्यांच्या मध्ये ही वाढ ही मातृ शरीराच्या बाहेर होते. अंड्यामधून होत असेल किंवा जमिनीमधून दुभंगून बाहेर येत असेल. तर शारीरिक गुणांच्या बाबतीत हे फरक आहेत, पण स्वतंत्र अस्तित्व ही गोष्ट मात्र सर्वच जीवांच्या मध्ये होत असते आणि ती होते म्हणून त्याला म्हणतात अस्ति. म्हणजे पहिलं काय आहे विकार, जायते म्हणजे जन्मणे, अस्ति म्हणजे अस्तित्व निर्माण झालं. पोटामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर त्याचं अस्तित्व निर्माण झालं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हाही त्याचं अस्तित्व निर्माण झालं अस्ति. तिसरा विकार म्हणजे वर्धते म्हणजे वाढ होते. बाळ जन्माला आलं आणि त्याची हळूहळू वाढ व्हायला लागली. आपण ते वाढीचे टप्पे आपल्या डोळ्यासमोर वाढत असतात, बघत असतो, वर्धते. चौथा विकार म्हणजे विपरिणामते म्हणजे वाढ झालेल्या शरीरामध्ये विवक्षित काळांमध्ये बदल होत जातात. म्हणजे 2 महिन्याचं बाळ, 2 वर्षाचं बाळ, 20 वर्षांचं तरुण मुलगा आणि त्यानंतरचे त्याची वाढ किंवा त्याचे बदल हे त्या काळांमध्ये हे शरीरामध्ये बदल होत असतात. म्हणजे 2 महिन्यांचंच बाळ ते 20 वर्षाचा मुलगा ह्यामध्ये प्रचंड बदल असतो किंवा 20 वर्षाचा मुलगा ते 60 वर्षाचा वृद्ध मनुष्य यामध्येही प्रचंड बदल आहे. याला म्हणायचं विपरिणामते. अपक्षीयते म्हणजे आता 60 नंतर 70 नंतर हळूहळू काय होतं, अवयव थकायला लागतात, गलित गात्र व्हायला लागतात, म्हणजे शरीराचा ऱ्हास होतो. अपक्षीयते. आणि शेवटचं म्हणजे म्रियते म्हणजे मृत्यू येतो आणि शरीर नष्ट होतं. तर हे जे आहे हे दृश्य जगातील प्रत्येक उपाधीमध्ये हे बदल हे या प्रकारे होत असतात. म्हणजे अगदी वनस्पती घ्या तुम्ही किंवा प्राणी घ्या किंवा मनुष्य प्राणी घ्या, या सगळ्यांमध्ये हे ह्याच 6 प्रकारच्या विकारांप्रमाणे बदल हे होत असतात. आता या उपाधींमध्ये असलेलं हे जे परमतत्व आहे किंवा ब्रह्म आहे हे कसं आहे, यामध्ये काहीही बदल होत नाही. न जायते न म्रियते हे तत्व जन्म पावत नाही आणि मृत्यूही संभवत नाही. परमात्म्याच्या बाबतीत म्हणजे त्या परमतत्वाच्या बाबतीत यातले कुठलेच बदल होत नाही. हे तत्व जन्मत नाही, याचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण होत नाही, यात वाढ होत नाही, यात कोणतेही बदल होत नाहीत,
याचा ऱ्हास होत नाही आणि हे मृत्यूही पावत नाही, नष्टही होत नाही. अशा रीतीनं हे तत्व जसं आहे तसंच आहे आणि ह्याला हे तत्व अविकार्य आहे, म्हणजेच याच्या मूळ स्वरूपात कधीही कोणताही बदल होत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे तत्व कसं आहे, न जायते न म्रियते, आणि ते कसं आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण म्हणजे या शब्दाला जुनेपणा चिकटलेला आहे. त्याचप्रमाणे जीर्ण असा देखील याचा अर्थ आहे. तर त्याचा आणखीन एक अर्थ असा की जुनी गोष्ट किंवा प्राचीन इतिहास. आणि म्हणून पुराण हा शब्द परमतत्वाचे वर्णन करण्यासाठी वापरला गेलेला आहे. म्हणजे न जायते न म्रियते, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराण. म्हणजे नित्य आहे, परमतत्व शाश्वत आहे, आणि पुराण या शब्दानेही त्याचं वर्णन केलेलं आहे. तर पुराण हा शब्द हा फक्त त्याची प्राचीन किंवा परमतत्वाचं वर्णन करण्यासाठी तो शब्द वापरलेला आहे. म्हणजे कितीही मागं गेलं किंवा मुळात गेलं तरी हे तत्व तेव्हापासून आणि त्याच्याही आधीपासून ते तसंच आहे आणि ते कालसापेक्ष नाही. यासाठी हा पुराण हा शब्द वापरलेला आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे, जे शरीराचा नाश झाला तरी देखील हे तत्व न हन्यते म्हणजे नष्ट होत नाही. अशा प्रकारे त्याचं वर्णन हे परमतत्व कसं आहे, तर या सगळ्या उपाधींमध्ये स्थित आहे, पण ते कशानेही त्याचा नाश होत नाही. ते कसं आहे, समय म्हणजेच ते उत्कर्ष अपकर्ष रहित आहे, बुद्धिक्षय रहित आहे, तरतम भाव रहित आहे. आणि आकाशवत, आकाश कसं आपल्याला माहिती, निर्गुण निर्विशेष, त्याप्रमाणे त्याचं आहे, निरवयव आहे आणि सर्वव्यापी आहे, असं हे परमतत्व आहे. आणि तो सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये समस्वरूपाने सच्चिदानंद स्वरूपाने स्थित आहे. हे सगळं आपण यापूर्वीच्या श्लोकांमध्ये, वेगवेगळ्या श्लोकांमध्ये हे बघितलेलं आहे. तेच भगवंतांनी पुन्हा इथे सांगितलेलं आहे. तर सर्व जीवांच्या अंतःकरणांमध्ये अहम अहम स्वरूपाने सन्निविष्ट असणाऱ्या या परमात्म्यालाच इथं परमेश्वर असं म्हटलेलं आहे. आणि हा परमेश्वर हा कसा आहे, तर तो सर्वांच्या हृदयामध्ये चैतन्य स्वरूपाने, अधिष्ठान स्वरूपाने सन्निविष्ट आहे. आपण जर चुंबक आणि लोखंड याचं जर उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आणलं, तर लोखंड हे जड आहे, त्याच्यामध्ये कधीही हालचाल होऊ शकत नाही. पण ते लोखंड जर चुंबकाच्या सान्निध्यामध्ये आलं, तर त्या चुंबकाच्या सान्निध्याने त्या जड क्रियाशून्य लोखंडामध्ये चलन वलन या क्रिया निर्माण होतात. म्हणजे ते हलतं, बरोबर आहे ना. चुंबकाच्या जवळ जर लोखंड आलं तर त्या चुंबकाकडं ते लोखंड आकृष्ट होतं, म्हणजे ते तिकडे जातं. म्हणजे तसं बघितलं तर लोखंड हे जड आहे, ते हलण्याचं काही कारणच नाहीये. पण चुंबकाच्या केवळ सान्निध्यानं त्या लोखंडामध्ये चलन वलन यासारख्या क्रिया निर्माण झाल्या. तसं परमात्म्याच्या केवळ सन्निध मात्रानेच ही त्रिगुणात्मक जडात्मक प्रकृती ही स्वकार्य प्रवृत्त होऊन चराचरात्मक विश्वाची निर्मिती करते. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे म्हटलेलं आहे की केवळ परमात्म्याच्या सन्निध मात्राने त्रिगुणात्मक जडात्मक प्रकृती ही या चराचरात्मक विश्वाची निर्मिती करते. वास्तविक पाहता परमात्मा हा स्वतः निर्गुण आहे, निर्विशेष आहे, निरवयव आहे, निरुपाधिक स्वरूपाचा आहे. तो स्वतः काहीच करत नाही. परमात्म्यामध्ये कर्तृकारकादी प्रत्ययांचा पूर्णतः अभाव आहे. मग ही सर्व प्रकृती का दिसते, तर आचार्य काय म्हणतात, स्वभावस्तू प्रवर्तते. म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर आमच्या मनामध्ये काय निर्माण होते की प्रत्येक उपाधीमध्ये जर परमात्मा आहे, प्रत्येक उपाधीमध्ये जर ब्रह्म आहे, तर प्रत्येकाचं वर्तन वेगवेगळं का? काही दुष्ट आहेत, काही सुष्ट आहेत, काही प्राणी हे हिंस्त्र आहेत, काही प्राणी हे कोमल आहेत. तर याचं उत्तर आचार्यांनी दिलेलं आहे,
स्वभावस्तु प्रवर्तते. प्रत्येक जीव हा आपल्या स्वभावानुसार वर्तन करतो. दुर्योधन आणि अर्जुन या दोघांनीही खरं तर द्रोणाचार्यांच्याकडूनच शिक्षण घेतलं. जे काही धर्म अधर्म हे जे काही शिक्षण आहे हे दोघांनीही एकसारखंच घेतलं. पण त्याचा परिणाम हा अर्जुनावर अतिशय चांगला झाला, पण दुर्योधनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याचं कारण त्याचा स्वभाव. आणि दुर्योधनानेच एकदा म्हटलेलं आहे, काय म्हटलं त्यांनी, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. हे धर्म काय आहे हे मला माहितीये, पण तिकडं माझी प्रवृत्ती होत नाही. जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. हे अधर्म काय आहे हेही मला माहितीये, पण तसं माझी निवृत्ती होत नाही. सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. हे प्रत्येक जीव हा स्वतःच्या प्रकृतीच्या स्वभावाप्रमाणेच कर्म प्रवृत्त होतो. प्रकृतीच जीवाच्या कर्मावर नियमन करते. मात्र या प्रकृतीला अधिष्ठान कोणाचं आहे? तर अधिष्ठान हे परब्रह्म स्वरूपाचं आहे. स्फूर्ती चेतना देणारं कोण आहे? तर परब्रह्म स्वरूप आहे. आणि मग आम्हाला लक्षात येतं की काही माणसं ही ईश्वरीय सिद्धांताला अनुसरून का बरं वागत नाहीत, आणि काहीच लोक असे ईश्वरीय सिद्धांताला धरून का वागतात. तर या दोन्ही गोष्टींचं उत्तर आहे की त्यांची त्यांची प्रकृती हे त्यांना तसं तसं कर्म करायला लावते. आणि जी प्रकृती घडलेली असते त्यानुसार सर्वांनाच कर्म करावे लागते, अगदी ज्ञानवानांना देखील. आता हे का ह्याचं विश्लेषणाने बघायचं आपण, तर माणसामध्ये दोन प्रकारचे प्रवृत्ती असतात. एक म्हणजे उपभोग प्रवृत्ती आणि दुसरी म्हणजे ज्ञान प्रवृत्ती. ज्ञानाकडे जाण्यासाठी आपल्यातल्या दोन्हीही नैसर्गिक प्रवृत्ती नीट समजून घेऊन त्यांना कर्मयोगाचं वळण लावलं तरच प्रवास हा ज्ञानाकडे होतो. आणि म्हणून आमच्यासारख्या साधकांनी हे नीट समजावून घेणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे माणसांमध्ये दोन प्रकारच्या वृत्ती आहेत. एक म्हणजे उपभोग प्रवृत्ती, ही उपजत आहे आणि म्हणून आमची इंद्रिय ही सतत बाहेर धाव घेत आहेत. आणि दुसरी म्हणजे ज्ञान प्रवृत्ती. आणि त्यामुळं कर्म प्रवृत्ती ही कर्तव्य कर्माकडे रत केली नाही, म्हणजेच तिकडे जर लावली नाही तर ती पूर्णपणे उपभोगांकडे जाईल. याचा अर्थ कर्म न करून प्रकृतीचा निग्रह करणे असा नाही, आणि तसं करताही येणार नाही. आणि म्हणून जेव्हा अर्जुन युद्धनिवृत्त होण्याचा जो प्रयत्न करत होता किंवा श्रीकृष्णाला त्यांनी हा विषय बोलून दाखवला, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं की तू कितीही नाही म्हटलंस तरी तुझी क्षात्र प्रवृत्ती तुला युद्ध करायला लावेल. अगदी तू ज्ञानप्राप्तीचं कारण देऊन, कारण अर्जुन म्हणत होता की मी संन्यास घेतो आणि ज्ञानप्राप्तीकडे वळतो, तेव्हा भगवंत काय म्हणतात की तू अगदी ज्ञानप्राप्तीचे कारण देऊन युद्ध टाळत असशील तरी ज्ञानी व्यक्तींकडून देखील त्यांचे आपल्या मनावर नियंत्रण असताना सुद्धा त्यांच्या प्रकृतीला अनुसरून कर्म केले जाते. आणि म्हणून इथं आमच्या लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे वेगळं का असतं, तर प्रकृतीप्रमाणे त्यांचं वर्तन असतं. अगदी ज्ञानी देखील म्हणजे ज्ञानी व्यक्ती देखील प्रकृतीवर जातात. म्हणजे काय, तर ज्ञानी व्यक्ती ही त्यांची प्रकृती कशी असते, त्यांची प्रकृती ही दैवी प्रकृती असते. आणि ज्ञानी व्यक्ती आपली दैवी प्रकृती ही कधीच सोडू शकत नाही, म्हणजे तिला अनुसरूनच त्यांचं वागणं असतं. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की एकदा ऊसाची साखर झाली की त्या साखरेचा पुन्हा काही केल्या ऊस होत नाही. म्हणजे उपभोगात्मक दृष्टीने जगाकडे पाहणे त्यांना शक्य नसते. ज्ञानीपुरुषांनाही आवडीनिवडी असतात, पण त्या धर्म आणि नीतीच्या मर्यादांमध्ये असतात. आणि त्यांचे धर्म आणि नीतीच्या मर्यादा ह्या अगदी पक्क्या असतात. त्यांच्या आवडीनिवडीचं आसक्तीत कधीही रूपांतर होत नाही आणि ते कधीही धर्मबाह्य शारीरिक पातळीवर येत नाहीत. आणि म्हणून आम्ही ज्ञानी व्यक्तींचं वागणं किंवा त्यांची व्यवहार समजून घेण्याचं कारण हेच आहे की आम्ही साधक म्हणून
जेव्हा बघत असतो तेव्हा आमच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या आम्ही योग्य मार्गावर लावणं हे सतत गरजेचं आहे. योगातून आत्मतत्वाचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीमध्ये ज्ञान हे पूर्ण विकसित झालेलं आहे आणि त्या व्यक्तीच्या वैराग्याला परवैराग्य म्हणजे आत्मदर्शनानंतरचे श्रेष्ठ वैराग्य असे म्हणतात. म्हणजे अगोदरच्या अवस्थेतील व्यक्तींची वैषयिक आवड ही नियंत्रणाखाली असली तरी ती बीजामध्ये असलेल्या अंकुराप्रमाणे सुप्त असू शकते. जे ज्ञान प्राप्त थोडंसं व्हायचं आहे त्यावेळेला ही वैषयिक आवड किंवा विषयांच्या बद्दलची आवड ही सुप्त असू शकते आणि योग्य परिस्थिती आली की ते बीज अंकुरू शकते. पण पूर्ण ज्ञानी व्यक्तीची वैषयिक आवड ही मात्र भाजलेल्या बीप्रमाणे असते. त्यातून कधीही आसक्तीचा अंकुर हा वर येत नाही. आपल्याला विश्वामित्र ऋषींचं उदाहरण माहितीये. विश्वामित्र ऋषी हे खरं तर ज्ञानी होते. तप, ज्ञान यामध्ये ते कुठेही मागं नव्हते. पण वशिष्ठ ऋषींच्या बद्दलचा स्पर्धात्मक भाव हा विकार बाळगून ते तप करत होते. आणि ह्या एका विकाराला जर मान्यता दिलेली असेल तर त्याच्या आश्रयाने इतर विकारही त्याच्याबरोबर येऊन दबा धरून राहतात आणि योग्य संधीची वाट पाहतात. आणि त्यामुळं तप करत असताना तप सोडून मेनकेच्या सौंदर्याला हे विश्वामित्र ऋषी बळी पडले होते. तर अशा प्रकारे ज्ञानी पुरुष हा आपल्या प्रकृतीनुसार वागतो. प्रत्येकच म्हणजे सामान्य साधकही असेल आणि ज्ञानी पुरुष सुद्धा असेल हे प्रत्येक जण हे आपल्या प्रकृतीनुसार वागतात. आणि माऊली तर त्याही पुढे जाऊन थोडंसं सावधान करतात की ज्ञानी पुरुष सुद्धा आपल्या प्रकृतीनुसार वागतात पण त्यांनी देखील इंद्रिय आणि विषय यांच्या आकर्षणाबाबत सावध राहिलं पाहिजे. कारण रसिकत्वाची मर्यादा सोडून ती आसक्तीमध्ये केव्हा जाईल हे सांगता येत नाही. काय म्हणतात माऊली? म्हणोनी इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळावी ना कौतुके आदी करूनी. आणि म्हणून इंद्रियांच्या बाबतीत हे प्रत्येकाने सावध राहणं हे अतिशय गरजेचं आहे. तर हे परब्रह्म स्वरूप हे ब्रह्माजीपासून पिपिलिकापर्यंत सर्व नाशवान उपाधींच्या मध्ये अविनाशी स्वरूपाने आणि समस्वरूपाने स्थित आहे. बाह्य चर्मचक्षूंना फक्त सर्व नाशवान उपाधीच दिसतात. मात्र ते तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत ते मात्र ज्ञानचक्षुने सर्वांमध्ये हे अधिष्ठान स्वरूप परब्रह्म पाहतात. ब्रह्म एव सत्यम ही त्यांची दृष्टी त्यांना आलेली असते आणि त्यामुळे नानात्वामध्ये सुद्धा ते एकत्व पाहतात, अद्वयत्व पाहतात. पाहणे ही क्रिया नसून जाणणे, ज्ञान होणे हे त्यांच्यामध्ये पूर्ण अधोरेखित असतं. गुरूंच्या मुखामधून वेदांत शास्त्राचं श्रवण केल्यामुळं ज्यांच्या अंतःकरणामधील आत्म अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन आत्मज्ञानरूपी चक्षु विकसित झालेले आहेत तेच विवेकी तत्वज्ञ पुरुष हे खऱ्या अर्थाने आत्मस्वरूप जाणतात. अन्य लोक मात्र अज्ञानामुळं हे आत्मस्वरूप हे जाणू शकत नाहीत. मग हे अज्ञानी लोकांचं काय होतं की सगळीकडे थोडंसं आम्हाला काय दिसतो? भेद दिसतो. आणि हे भेद हे कशा प्रकारे भेद दिसतात? जीवेश्वरयोः भेदः म्हणजे काय? जीव आणि ईश्वर यामध्ये आम्ही भेद आम्हाला दिसतो. ईश्वर जीवयोः भेदः म्हणजे ईश्वर आणि जीव यामध्ये आम्हाला भेद दिसतो. जगतेश्वरयोः भेदः म्हणजे जगत आणि ईश्वर यामध्येही आम्हाला भेद दिसतो. जीव जगतो भेदः जीव आणि जगत यामध्ये भेद दिसतो आणि जीव जीवयोः भेदः म्हणजे जीवाजीवामध्ये सुद्धा भेद दिसतो. आणि ही अज्ञानमूलक दृष्टी आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यते मुनेहि. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे सांगितलेलं आहे. काय सांगितलंय तर विवेकी ज्ञानी संयमी पुरुष ज्या स्वस्वरूपाला जागृत झालेले असतात ती अज्ञानी पुरुषांची रात्र असते आणि अज्ञानी कामुक पुरुष
जेव्हा या बाह्य विश्वामध्ये जागृत होऊन त्यामध्येच रममाण होतात, आसक्त होतात, ती ज्ञानी पुरुषांची रात्र असते. आता याचा अर्थ नेमका काय होतो? की याचा अर्थ असा होतो की ज्या बाबतीत लोक झोपल्यासारखे असतात, म्हणजे जागृत नसतात, त्या बाबतीत स्थितप्रज्ञ जागृत असतात. आणि ही बाब म्हणजे ज्ञानपूर्ण अवस्था. त्यांची ही जागरूकता ही साधक अवस्थेपासून विकसित होत आलेली असते. स्थितप्रज्ञ ज्ञान जागृत तर असतोच, पण या परम अवस्थेला येण्याची ज्यांना इच्छा आहे, त्या प्रत्येकाला अशा प्रकारे जागृत राहण्याची आवश्यकता आहे. आणि ही जागरूकता कशा बाबतीत? तर पुन्हा तोच अर्थ येतो की या इंद्रियांना विषय सुखामध्ये जास्त रमू न देणं. त्या सुखांची ओढ आम्हाला आमच्या ध्येयापासून डळमळीत करत नाहीये ना, हे पाहणं. आणि त्याचबरोबर आमच्या साधकांनी साधनेमध्ये, स्वाध्यायामध्ये तत्पर राहणं, दक्ष राहणं, ईश्वराच्या अनुसंधानात सदोदित राहण्याचा प्रयत्न करणं. तो ईश्वर आपल्यामध्ये आत्मरूपाने आहे हे जाणून स्वच्या जाणीवेमध्ये अवधान ठेवण्याचा प्रयत्न करणं. अहंकार आणि इतर अवगुण समजून घेऊन ते नष्ट करण्याचा प्रयत्न करणं. आणि संतांच्या वाङ्मयातून आणि चरित्र प्रसंगांमधून आपल्या मनाचं, बुद्धीचं संवर्धन करत राहणं हे गरजेचं आहे. स्वामी स्वरूपानंद यांची एक सुंदर साखी आहे. काय म्हणतात ते? अखंड जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा, हवा काळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा. या साखीमध्ये सुद्धा स्वामी स्वरूपानंदांनी तमाशा हा शब्द काय योजलाय, तर ज्या वेळेला ही कला सादर केली जाते ती रात्रीची वेळ असते. सादर करणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांच्या जागृतीत तिचा आनंद घेता येतो. जीवनकलेचा आस्वाद सुद्धा ज्ञानाच्या जागृतीत महापुरुष अशाच प्रकारे घेत असतात. ज्या बाबतीत इतर जण झोपलेले असतात, त्यावेळेला हे लोक जागृत असतात. या तमाशाची अजबता अशी आहे की त्याचा संबंध मनोरंजनाशी नाहीये, तर मनोविजयाशी आहे. आणि पहाव्याची पद्धत सुद्धा योगाच्या दृष्टीने कशी आहे, तर आश्चर्यवत अशी आहे. ज्या बाबतीत सर्वसाधारण लोक अतिशय जागृत असतात, त्या बाबतीत स्थितप्रज्ञ मुनी रात्र अनुभवत असतो. याचा अर्थ त्या गोष्टीकडे त्याचं लक्षच नसतं, त्याला त्याचं आकर्षण नसतं, महत्व वाटत नाही. लोक ज्या बाबतीत अतिशय दक्ष असतात अशा गोष्टी कोणत्या? तर आम्हाला माहितीये की स्वतःचे सुखोपभोग किंवा त्यासाठी जमवायची साधन सामुग्री किंवा मिळवायचे पैसे किंवा कमी मोबदल्यात जास्त गोष्टी कशा मिळवता येतील असा प्रयत्न करणे, व्यवहार चतुरता, मोठेपणा, नावलौकिक, संसाराला प्राधान्य देणं. पण मुनींच्या जीवनामध्ये मात्र ईश्वर प्राधान्य म्हणजेच ज्ञान प्राधान्य हीच गोष्ट महत्वाची असते. शारीरिक सुख ही त्यांची मुख्य आकर्षणाची गोष्टच नसते. ईश्वराचा मोठेपणा जाणून त्यांची स्वतःच्या मोठेपणाची कल्पना ही क्षीण झालेली असते. रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट आहे की रामकृष्ण परमहंस यांना घेऊन राणी रासमणीची जावई हे मथुर बाबू हे कलकत्त्याहून काशीला गेले रामकृष्ण परमहंसांना घेऊन. काशीच्या पवित्र वातावरणामुळं रामकृष्णांचं मन हे शिवमय झालेलं होतं. आणि आपल्याला माहिती की रामकृष्ण हे अगदी म्हणजे पूजा करत असताना सुद्धा लगेच भावावस्थेमध्ये जायचे. आणि त्यात तर ते काशीला गेलेले, तर तिथं तर त्यांचं मन हे अगदी शिवमय झालेलं होतं. आणि मथुर बाबू हे व्यापारी वृत्तीचे होते, कर्तृत्ववान होते, पण व्यापारी वृत्तीचे होते. त्यांचे एक व्यापारी मित्र तिथे त्यांना भेटायला आले आणि तिथे त्यांची व्यापारासंबंधी बोलणी सुरू झाली. रामकृष्णांच्या मनोभावाला मात्र ते काही अजिबात सहन होईल आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ते जगन्मातेला आक्रंदून म्हणू लागले की आई हे काय ग, इथं पण हेच, त्यापेक्षा तिथे दक्षिणेश्वरी बरा होतो की. आमचंही बरेचदा असं होतं, आम्ही क्षेत्राच्या ठिकाणी जातो, देवाच्या दर्शनाला जातो, पण तिथं आम्ही ऐहिक वातावरणाशी संबंधितच असतो किंवा त्याच संबंधी परमेश्वराशी मागणी करतो. आणि म्हणून ह्या आमच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या आम्ही बदलणं गरजेचं आहे. परमेश्वराला काहीही न मागता सर्व काही तू आहेस, सर्व काही तुझं आहे, तुझी इच्छा तीच माझी इच्छा असं म्हणावं
आणि किमान सर्व काही मागून झाल्यानंतर तरी हे म्हणण्याच्या बाबतीत जागृत असावं असं संतांनी सांगून ठेवलेलं आहे. तर या प्रकारे आज आपण बघितलं की या परमात्मा स्वरूपाला कशा प्रकारे जाणता येईल. अगदी अधम प्रवृत्तीचा जरी साधक असेल तरी त्याला सुद्धा मोक्ष प्राप्ती होऊ शकते आणि सर्व चराचरामध्ये परमेश्वर भरलेला आहे ही दृष्टी येणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रकृतीनुसारच आम्ही कार्य करत राहतो ही एवढी दृष्टी जरी आम्हाला आली आणि आमच्या इंद्रियांच्यावर आम्हाला नियमन करणं गरजेचं आहे. आमची वृत्ती ही उपभोगात्मक न राहता ही परमेश्वराभिमुख कशी राहील याकडे आम्ही बघणं गरजेचं आहे. म्हणजे आमच्या मनामधले हे जे भेद आहेत ते आपोआप हळूहळू नाहीसे होतील. कारण सगळीकडे ब्रह्म आहे असं म्हणून आम्हाला ते पटत नाही. म्हणजे आम्हाला ते शब्दांनी माहिती असतं पण आम्हाला ते आमच्या जाणीवेमध्ये उतरत नाही. आणि त्यासाठी साधना गरजेची आहे. त्यासाठी सतत परब्रह्म स्वरूपाचं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि ह्या साधना जशी तशी आमची पुढे पुढे जाईल तसं हे भेद हे हळूहळू आमच्यामधून गळू लागतील. आज आपण आता इथेच थांबूया. मी सुजिताला विनंती करते की तिने आरती म्हणावी. नमस्कार. आरती म्हणते. ओम जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते. हरिः कमलविहारिणि, हरिः कमलविहारिणि, सुन्दर सुपुनीते. ओम जय भगवद्गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्तिहरा, तत्त्वज्ञान विकाशिनी, तत्त्वज्ञानविकाशिनी, विद्या ब्रह्मपरा. ओम जय भगवद्गीते. निश्चल भक्तिविधायिनी, निर्मलमलहारी, शरणरहस्यप्रदायिनी, शरणरहस्यप्रदायिनी, सबविधि सुखकारी. ओम जय भगवद्गीते. रागद्वेषविदारिणि, कारिणि मोद सदा, भवभयहारिणि तारिणि, भवभयहारिणि तारिणि, परमानन्दप्रदा. ओम जय भगवद्गीते. आसुरभावविनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद्गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवद्गीते. दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय. हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनों कर लीजे. ओम जय भगवद्गीते. ओम जय भगवद्गीते. जय भगवद्गीते. हरिः कमलविहारिणि, हरिः कमलविहारिणि, सुन्दर सुपुनीते. ओम जय भगवद्गीते. मापारी काकू जॉईन झाल्यात का? हो आले 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 ग. हा पसायदान म्हणते पसायदान म्हणते. हा आवाज येतोय ना? हो येतोय. आता आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. जेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. छान. सरांनी छान झालं.